एक नजर टाकूया राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा वादग्रस्त वक्तव्य आणि पीक विमा संदर्भातील महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। पीक विमा योजना, शेतकऱ्यांना मिळणारे फायदे आणि यामध्ये होणाऱ्या गैरप्रकारांवर माणिकराव कोकाटे यांनी खुलासे केले आहेत। या सर्व बाबींचा आपण आढावा घेणार आहोत। हे बघा, पीक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे आणि योग्य त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे। या संदर्भात फायदे, तोटे, चांगले वाईट अनुभव हे सरकारच्या पाठीशी आहे। सरकारला पीक विमा बंद करायचा नाही, पण पीक विम्यामधले असलेले जे काही गैरप्रकार आहेत ते थांबवण्यासाठी काही निर्णय तर घ्यावे लागतील आणि काय निर्णय घ्यायचे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बसून या ठिकाणी निर्णय होईल, परंतु पीक विमा हा बंद होणार नाही। पीक विमाच्या संदर्भात आतापर्यंत बघितलं की शेतकऱ्यांपेक्षा ज्या एजन्सीना जास्त फायदा होताना दिसत आहे। ते खरं आहे ना, म्हणजे शेतकऱ्यांना तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारीसुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय। पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही 4 लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत। सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचणीत आलेलं नाही, पण अशा पद्धतीचे लोक अर्ज भरतात। कुणीतरी शेती केंद्रावाले हे सगळे उद्योग करत असावेत असं माझा अंदाज आहे। त्याची चौकशी सुरू आहे, त्याच्यावर काही लोकांना कारवाई करायला सांगितलेली आहे, पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे। त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या, कशा करायच्या ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर, उपमुख्यमंत्री महोदय बोलल्यानंतर ठरवेल। की अनावश्यक सरकार या ठिकाणी जे पैसे खर्च करत आहे, ज्या त्यामध्ये शेतकऱ्यांना मिळत नाही आणि ज्या जो काही हे आहेत कंपन्या, त्या कंपन्याही लूटमार करतात आणि बाकी सगळेच माणसं त्यामध्ये गैरफायदे घेण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे एवढे पैसे थांबवून त्यासाठी दुसरं काही विचार करता येतो का, तो विचार या ठिकाणी राज्य सरकार करेल। पण माहिती अशी मिळते की अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांना 1 रुपयातच विमा देखील दिला जाईल। असं नाही करता येणार। विमा अल्पभूधारक शेतकऱ्याला 1 रुपये आणि चांगल्या शेतकऱ्याला 100 रुपये, 200 रुपये असं नाही करता येणार। विम्याची सरसकट किंमत या ठिकाणी डिसाईड करावी लागेल। फार झालं तर क्रॉप वाट्यांप्रमाणे विमा या ठिकाणी डिसाईड करता येईल, पण असं एका शेतकऱ्याला एक किंमत आणि दुसऱ्या शेतकऱ्याला दुसरी किंमत किंवा दुसरं या ठिकाणी पैशाची भरावी लागतील, अशा प्रकारचा विचार होणं काही गैर आहे असं मला वाटतं। पीक विमा योजनेला आता सरकार मोठ्या प्रमाणावर सुधारण्याच्या तयारीत आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी कडक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। या वादग्रस्त वक्तव्याच्या आधारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे पुढील निर्णय काय असतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आहे। यासोबतच शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि मदतीसाठी सरकार काय पाऊल उचलणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।